नमस्कार, मी डॉक्टर पूजा घाय. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण बेटल लीफ म्हणजे नागिनीच्या पानाचे आरोग्यासाठी काय काय फायदे आहेत याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. नागिनीच्या पानाचे अनेक फायदे आहेत, ज्यामध्ये पचन सुधारणे, सर्दी खोकला सर्दी खोकल्यापासून आराम मिळवणे, त्याचबरोबर रोगप्रतिकारक क्षमता वाढवणे आणि तोंडाचे आरोग्य सुधारणे हे मेन त्याचे फायदे आहेत. ते एक नैसर्गिक अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते आणि शरीरातील विषारी घटकद्रव्य बाहेर काढण्याचे काम आणि यासाठी मदत करू शकते. त्याचबरोबर पचनासाठी महत्वाचे हे पान आहे. म्हणजे याचे फायदे म्हणजे पानाच्या आवश्यक तेल पाचक एन्झाईम्सच्या स्रावाला उत्तेजित करतात, ज्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते. ही पोटफुगी आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासून देखील तुम्हाला आराम देऊ शकते. त्यामुळे ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो त्यांनी नियमितपणे जेवणानंतर हे पान चघळायला पाहिजे. म्हणजे एक तर पचनही सुधारेल आणि तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून देखील आराम मिळेल. याचे इतर फायदे म्हणजेच रोगप्रतिकारक क्षमता वाढवणे. विड्यांच्या पानामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यासाठी मदत होते. म्हणजे आणि दुसरं आपण बघितल्याप्रमाणे सर्दी खोकल्यापासून आराम. हे पान सर्दी, खोकला आणि कफासाठी उत्तम गुणकारी मानले जाते आणि श्वास घेण्यास ज्यांना त्रास होत असेल किंवा दमासारख्या आजारांमध्ये देखील हे पान, नागिनीचे पान अतिशय उपयुक्त ठरू शकते. यालाच नागिनीचे पान किंवा विड्याचे पान असे देखील म्हणतात. शरीर शुद्धी दुसरा उपयोग म्हणजे शरीर शुद्धी करते. विड्याचे पान शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते. त्याचबरोबर त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. हे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करते आणि त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. त्याचबरोबर दात आणि तोंडाचे आरोग्य देखील उत्तम ठेवते. यात अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म असल्यामुळे हे तुमच्या तोंडाचे आरोग्य देखील चांगले ठेवते आणि श्वासोच्छवास देखील उत्तम ठेवतो. त्याचबरोबर एक महत्वाची सूचना म्हणजे हे जर आपण तंबाखू, चुना किंवा सुपारी सोबत जर पान खाल्ले तर तोंडाच्या कर्करोगासारख्या समस्यांचा धोका तुम्हाला निर्माण होऊ शकतो. त्यामुळे साधे पान खाणे कधीही आरोग्यासाठी फायदेशीर आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.